गाडीसाठीचा हार रेडी आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा मोठा हार बनवलेला आहे. म्हणजे जेव्हा गाडी बुक केली मी तेव्हाच ठरवलं होतं की हार हा मला असाच डिझाईनचा पाहिजे, रेड रोजेस आणि जिप्सी मध्ये. सो असा हा मोठासा हार बनवून घेतलेला आहे. तो तुझ्या हाईटच्या वरती एवढा मोठा आहे. 1 2 3 स्टार्ट. कसं वाटतं? एक नंबर. आय एम एक्साइटेड की आई ड्राइव्ह करणार आहे आणि कशी करते ते पण बघणार. काय तू बघितलं नाही का मी कशी ड्राईव्ह करते? त्या जुन्या गाडीमध्ये तू एवढी पण छान ड्राइव्ह नव्हते करत तू. आणि त्या दिवशी कसं म्हटली आई एकदम भारी ड्राईव्ह करते, बाबांपेक्षा भारी ड्राईव्ह करते असं म्हटली होती. आणि आता लगेच जुन्या गाडीमध्ये एवढी भारी ड्राईव्ह नव्हती करत असं नाही का? म्हणजे बाबापेक्षा चांगली करत होती आई, पण ती गाडी कसं होतं असं झ्विप जायची. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे वेडनेसडे. आज गाडीची डिलिव्हरी मिळणार आहे. आम्हाला थोड्या वेळात जायचं आहे आणि तेच आता सकाळची नाश्त्याची तयारी चालू आहे. इथे उत्तप्पा बनवते आहे आणि त्रिशाला डोसा. तर खाऊन थोड्या वेळात निघणार आहे आम्ही. अजून माझं आवरायचं आहे, आंघोळ वगैरे. जस्ट ब्रेकफास्ट चालू आहे. सो इथे उत्तप्पा बनवते मी. त्रिशाला डोसा बनवायचा आहे. चटणी इथे रेडी आहे. चला तर मग आता खाऊन घेतो आणि पटपट आवरून जातो. काय म्हणते त्रिशा, कसं वाटतंय? त्रिशाला आज स्कूलला सुट्टी. आणि उद्या माझी एक फ्रेंड आहे, तिचं नाव श्रीशा. उद्या तिचा बर्थडे आणि ती माझ्यासोबत बसणार आणि मलाच घेऊन जाणार चॉकलेट डिस्ट्रीब्युशनला. अरे वा वा वा, बर. चला तुला डोसा बनवते. 2 मिनिट थांब. आणि तर प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला आहे. गाडीची डिलिव्हरी लेट मिळणार आहे, 2 किंवा 3 वाजेला. ऍक्च्युली सकाळी 11 वाजेलाच मिळणार होती, बट चेंज झाला प्लॅन मध्ये. सो असं ठरलं मग जेवण करून जाऊया. आता मी स्वयंपाक बनवत आहे. 1 वाजायला आला आहे. स्वयंपाक ऑलमोस्ट माझा होत आला. भाजी टाकते, एकीकडे भाकरी बनवणार, मग जेवण करणार, रेडी होणार आणि जाणार. त्रिशा रेडी झाली होती. आम्ही निघणार, माझी तयारी फक्त बाकी होती. आम्ही निघणार आणि त्यांचा कॉल आला की अजून थोडा लेट. हे बघा त्रिशा अशी रेडी झाली आहे, बट बघूया आता. पोपट झाला, खूप घाण पोपट झाला. ठीक आहे ना, डिलिव्हरी भेटणारच नाही असं थोडी. हा पोपट झाला ग. ड्रेस ठीक आहे ना, तुला नंतर आवरायला नाही लागणार, तू ऑलरेडी रेडी आहे. त्रिशा आणि राजेश इथे मूवी बघताय जोपर्यंत माझा स्वयंपाक होतो. 3 इडियट्स, जो माझा एकदम फेवरेट मूवी आहे. काय म्हणते? अच्छा, चला. माझा स्वयंपाक पण ऑलमोस्ट रेडी आहे. त्रिशासाठी पोळ्या, राजेशला आणि मला भाकर आणि इकडे भरीत. सो आता जेवून घेणार आहे आम्ही आणि मग रेडी होऊन फटाफट जाणार आहे शोरूमला. तर आम्ही आता रेडी झालो आहे. 2:30 वाजले आहे. आम्हाला आता निघायचं आहे गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी. तर मी छान असं रेडी झालो आहे. मी असा हा 3 पीस सेट घातलेला आहे. सो सिंपल अशी तयारी केली आहे. त्रिशाने पण छान नवीन ड्रेस घातला आहे आणि आम्ही आता छान मस्त रेडी झालो आहे. थोडेफार फोटोज वगैरे काढणार इथे पण आणि मग निघणार आहोत. मग बघूया गेल्यावर काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करेलच. गाडीसाठीचा हार रेडी आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा मोठा हार बनवलेला आहे. म्हणजे जेव्हा गाडी बुक केली मी तेव्हाच ठरवलं होतं की हार हा मला असाच डिझाईनचा पाहिजे, रेड रोजेस आणि जिप्सी मध्ये. सो असा हा मोठासा हार बनवून घेतलेला आहे. तो तुझ्या हाईटच्या वरती एवढा मोठा आहे. तर लिटरली बुर्ज खलिफा पर्यंत बसून जाईल. बुर्ज खलिफाला दिसणार पण नाही लावलेला. आर यू एक्साइटेड फॉर द कार? आई, आर यू एक्साइटेड फॉर द कार? येस. तर
आता आम्ही शोरूमला आलेलो आहे आणि प्रोसेस चालू आहे गाडीची सगळी डॉक्युमेंटेशन वगैरे ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आणि क्लिनिंग वगैरे चालू आहे गाडीची आणि आता थोड्याच वेळात गाडी मिळणार आहे. आम्ही दोघी खूप एक्सायटेड आहे. तुझ्या तू? व्हेरी एक्साइटेड. तर इथे गिफ्ट मिळालेलं आहे शोरूमकडनं, ते त्रिशा ओपन करत आहे. एक मिनिट. काय? ओ गुड, नाईस. काल डिलिव्हरी झाली करेक्ट. अच्छा, आता भाऊ सगळेच घेऊन आले. आता नाही भेटत, थांब थोडं. आता काढलं जा. मॅडम आलं की मॅडम इथेच येतो. आपण सांगू का? नाही नाही, खा खा बेटा खा, काय प्रॉब्लेम. त्रिशा नानूचा आणि नयनाचा ड्रेस मॅचिंग झाला बा. पेट्रोल आहे का गाडी? जाते ना, पहिले पण त्याच्यामध्ये असते ना. सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे झालं आणि फायनली गाडीची डिलिव्हरी मिळाली आणि आम्ही ही न्यू कार घेतली आहे जी आहे हुंदाईची नवीन लॉन्च झालेली वेन्यू. सो वेन्यू आम्ही घेतलेली आहे आणि आम्हाला ती नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाली तेव्हाच आम्ही बघितली, तर खूप आवडली होती. सो आम्ही असंच रँडम गेलेलो शोरूमला आणि मग बघितली तर आवडली आणि आम्ही ती नोव्हेंबरमध्ये बुक केली आणि फायनली आज जानेवारीमध्ये 7th of January 2026ला ती डिलिव्हर झाली आहे. सो खूप जास्त आनंद झाला. असं नाही की आमच्याकडे नव्हती, पहिले होती कार, बट जेव्हा पण केव्हा आपण एक नवीन वस्तू घेतो मोठी, सो आनंद हा होतोच, तितकीच एक्साइटमेंट पण असते. आणि जेव्हा आम्ही पहिली कार घेतली होती तेव्हा त्रिशा खूपच लहान होती, म्हणजे ती 1 वर्षाची पण नव्हती. सो तिला काही तितकं कळत नव्हतं. सो आता जेव्हा ही कार घेतली तर म्हणजे ती खूप जास्त एक्साइटमेंट होती ह्या सगळ्या गोष्टींसाठी, जे ते क्लोथ टाकतात कारवर आणि तो ओपन करायचा, चावी देता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला खूप जास्त आनंद होत होता की ह्या सगळ्या गोष्टी तिला करायच्या आहे. कारण तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. ती पहिल्यांदाच ह्या गोष्टी बघतही होती आणि करतही होती. सो तिचा आनंद खूप जास्त होता आणि ऑफकोर्स आम्ही पण खूप खुश होतो की काहीतरी एक मोठी वस्तू घेतली आहे. आणि फायनली सगळी प्रोसिजर झाली, छान सगळं झालं, वेळेत झालं आणि आम्ही फायनली घरी जाण्यासाठी निघालो. आणि इथे त्रिशा सनरूफमध्ये उभी राहिली आहे, जे तिचं खूप कधीचं चाललं होतं की आपल्याकडे पण सनरूफवाली कार असेल तर मजा येईल, म्हणून मला पण आवडतं सनरूफमध्ये उभं राहायला. आमचे फ्रेंड आहे अंकिता आणि ते, सो आम्ही जेव्हा पण केव्हा त्यांच्या कारमधनं जायचो तर ते अगदी म्हणजे आवर्जून तिला सनरूफमध्ये उभं करायचं आणि ती खूप आनंद घ्यायची तेव्हा. आणि म्हटलं चला आपण पण घेऊया. सो फायनली आज तिची पण इच्छा पूर्ण झाली आणि आम्हालाही खूप छान वाटलं. मग घरी आलो आणि ऑब्व्हियसली पूजा ही केलीच जाते. तिथे शोरूममध्ये केली, बट ती जस्ट नॉर्मल त्यांच्याकडे जे काही साहित्य असतं त्यातनं आम्ही ती पूजा केली. आणि घरी आल्यावर जे म्हणजे फार काही आम्ही असं करत नाही, जे बेसिक आम्हाला माहिती आहे पूजेचं, गाडी घेतल्यावर जशी पूजा करतात तशी आम्ही ही करून घेतली. सो त्रिशाला म्हटलं कर तूच पहिली पूजा, आणि तिला ह्या सगळ्यातनं फार आनंद मिळत होता. सो ती एकदम एक्सायटेड होती आणि एकदम हॅपीली त्या सगळ्या गोष्टी ती करत होती.
आणि कसं होतं की एक पर्टिक्युलर एज असतं, त्या एजमध्येच त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे आता आपल्याला नाही तितकं एवढं क्रेज राहणार किंवा नाही तितकं वाटणार की सनरूफमध्ये उभं राहावं वगैरे. बट ती लहान आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. सो म्हटलं चला आपण बघूया सनरूफ असलेली कार. सो आम्ही ती चेंज करून सनरूफ असलेली नवीन कार घेतली. आणि डिलिव्हरी घ्यायला आमची फ्रेंड वगैरे पण होते, अंकिता होती, रोशन होते. सो मजा आली. कुणीतरी सोबत असलं की छान पण वाटतं, दिवस चांगला जातो आणि ते नेहमीच आमच्या सोबत असतात. सो ते पण होते छान. आम्ही सगळ्यांनी मिळून डिलिव्हरी घेतली गाडीची आणि घरी आलो. आम्ही तिघींनी मिळून, त्रिशा, मी आणि अंकिता, आम्ही तिघींनी मिळून मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली. तर नवीन वर्षाची सुरुवात अगदी छान झाली. सो एकदम आनंदी वाटत होतं. हळू ब्रेक. पुढे पुढे. पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही घरी आलो. अंकिता, रोशन आणि विवेक हे तिघं पण होते. सो त्यांना तिघांना घरीच बोलवलं. आम्ही संध्याकाळचा चहा वगैरे घेतला आणि अंकिता इथे खूप मस्त असं स्वीट घेऊन आलेली होती. म्हणजे ते इतकं दिसायलाच इतकं सुंदर होतं. मी जनरली स्वीट बिलकुल खात नाही, मला नाही आवडत. बट तिने आणलेलं स्वीट इतकं सुंदर होतं, त्याचं प्रेझेंटेशनच इतकं छान होतं की आम्हाला कुणालाच तो खाण्याचा मोह आवरला नाही आणि ते टेस्टला पण तितकंच छान होतं. आणि आम्ही सगळ्यांनी स्वीट एन्जॉय केलं, चहा घेतला. हॅलो, तर पूजा वगैरे झाली, आम्ही घरी आलो. आता ऑलमोस्ट 7:30 वाजले आहेत. घरी आल्यावर पुन्हा पूजा केली, जसं तुम्ही मगाशी बघितलं. चहा वगैरे घेतला फ्रेंड्ससोबत. आता बसलो आहे, विचार करतोय काय स्वयंपाक करावा. आता स्वयंपाक करायचा आहे, जेवण करायचं आहे आणि आम्हाला आता जायचं आहे. आत्ता म्हणजे जेवण झाल्यानंतर जायचं आहे दगडूशेठ गणपतीला. कारण कार घेतली आहे. म्हणजे माझी इच्छा होती की आपण पहिले दगडूशेठला जाऊया आणि पूजा वगैरे करूया तिथे. आम्ही मोस्टली रात्रीच जातो, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. कारण गर्दी नसते, गाडी पार्क करायला जागा मिळते आणि दर्शन पण एकदम छान रिलॅक्स होतं. तर म्हटलं चला आता गाडी घेऊन आपण पहिल्यांदा दगडूशेठला जाऊया. तर आता आम्हाला जेवण झाल्यानंतर तिकडे जायचं आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला? छान. मस्त. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात एकदम छान झाली. खूप मस्त वाटतंय. हे वर्ष पण खूप छान जावं अशीच माझी इच्छा आहे. बघूया आता कसं होतंय. आणि मस्त वाटतंय, एकदम छान. त्रिशा, तू? एकदम छान वाटतंय गाडी आल्यावर. खूप छान. जवळ येऊन बोल, आवाज नाही जात. एकदम छान वाटतंय गाडी आल्यावर. खूप म्हणजे भारी वाटतं मला. तुला काय पाहिजे होतं आणि काय झालं? गाडी पाहिजे होती, डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी लवकर. हा, सनरूफ पाहिजे होतं आणि गाडीची डिलिव्हरी लवकर पाहिजे होती आणि ती फायनल पूर्ण झाली. तर मस्त दिवस गेला आजचा आणि छान झालं. गाडी पण मिळाली. एकदम वर्षाची सुरुवात आमची खूप छान झाली. अजून भरपूर कामं आहेत पेंडिंग, जे यावर्षी करायचे असे माझ्या डोक्यात आहे. जे काही गरजेचे पण आहेत. बट आम्ही गाडीचं पहिले घेतलं मनावर आणि बाकी भरपूर गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत, ज्या इम्पॉर्टंट पण आहे. आणि बघूया आता हळूहळू कशा होतात ते बघूया. 1-2-3 महिन्यात आणखी काही गोष्टी घडत जाणार आहे, जे आमचे टार्गेट आहे. जसे होतील तसे मी तुमच्यासोबत शेअर करेलच. चला मग आता आपण गणपतीला जाऊ, तेव्हा मी तुम्हाला तिथे शेअर करते पूजा वगैरे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चलो. आता आम्ही मंदिरात चाललो आहे आणि छान अशी मी साडी नेसली आहे. त्रिशाने पण ड्रेस चेंज केला. असं आम्ही जेव्हा पण दगडूशेठला जातो किंवा मंदिरात जातो तर नाही होत माझं साडी वगैरे नेसणं. कुर्तीज किंवा पंजाबी ड्रेस असंच घालून होतं. तर म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल ओकेजन पण आहे, साडी नेसूया. आणि तिथे पूजा पण करण्याचा प्लॅन आहे आमचा, जे गुरुजी असतात त्यांच्याकडनं. तर म्हटलं बघूया आता, ते भेटले पाहिजे आणि पूजा झाली पाहिजे. बघूया कसं होतं ते. तर छान मी अशी साडी वेअर केली आहे.
त्रिशाने पण मस्त ड्रेस घातलाय. डांगरी. चला तर मग बघूया आता. आणि फायनली रात्री 10 वाजेला आम्ही दगडूशेठ गणपतीला येऊन पोहोचलो आणि मंदिराचं डेकोरेशन खूप सुंदर केलेलं होतं. सगळं रिअल फ्लावर्सचं डेकोरेशन होतं, कारण कालच म्हणजे एक दिवस आधीच अशी अंगारकी चतुर्थी झालेली होती. सो मस्त असं डेकोरेशन झालं होतं. आम्ही पहिले दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर गुरुजींना सांगितलं की गाडीची पूजा करून हवी आहे. सो मंदिर थोड्या वेळात म्हणजे 11ला बंद होतं. सो ते बोलले की करून देतो. पुष्पं समर्पयामि पवित्रां समर्पयामि कुङ्कुमं समर्पयामि गणपतिं इन्द्रं वन्दस्वाहा स्वस्ति नः लक्ष्मी नारायणाय नमो नमः सर्वोपचारादिगन्धमान्ते पुष्पं समर्पयामि. आणि आम्ही वरचेवर दगडूशेठ गणपतीला येतच असतो, जसं मी सांगितलं आहे. आणि तुम्ही पण मागच्या व्हिडिओजमध्ये वगैरे जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर ही आमच्या दोघांची इच्छा होती की चला गाडी पहिल्यांदा आपण गणपतीलाच घेऊन जाऊया म्हणून. मग आम्ही हे अगदी ठरवून आज डिलेवरी मिळाली त्याच दिवशी आम्ही लगेच घेऊन आलो होतो. ॲक्च्युली आम्हाला हे अलीकडेच कळालं होतं की नवीन कार जर घेऊन आलो आपण इथे तर पूजा करून मिळते म्हणून, कारण आम्ही नेहमी यायचो बट कधी असं दिसलं नाही. बट रिसेंटली आम्ही मागे एकदा आलो तेव्हा बघितलं की एक नवीन कार आलेली होती, जिथे बाहेर तिथेच लावून पार्क करून ते गुरुजींकडनं पूजा करून घेत होती. ते आम्ही बघितलं होतं. सो आम्हाला ते एकदम आठवलं की नाही हे करून देतात तर आपण रात्री घेऊन जाऊया आणि आपल्या कारची पण छान अशी पूजा करून घेऊया. फर्स्ट टाईम आम्ही जी कार घेतली होती तेव्हा आम्ही असं काही केलेलं नव्हतं गुरुजींकडनं पूजा वगैरे, कारण तेव्हा ह्या गोष्टी माहीत पण नव्हत्या. बट यावेळी आम्हाला माहीत झाल्या तर आम्ही अगदी आठवणीने कार घेऊन आलो इथे आणि गुरुजींकडनं पूजा करून घेतली. अगदी छान आणि निवांत अशी पूजा झालेली होती. तर आजच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट एकदम मस्त आणि अगदी छान गेलेला होता. तर आम्ही आता घरी चाललो आहे आणि एकदम मस्त दर्शन पण झालं आणि छान अशी पूजा पण झाली. खूप छान वाटलं. आणि कालच अंगारकी चतुर्थी होऊन गेलेली होती. सो गणपती मंदिराला डेकोरेशन पण इतकं सुंदर केलेलं होतं. आणि मी फोटोज व्हिडिओज वगैरे बघितले होते फ्रेंड्सचे स्टेटस वगैरे कालच्या गणपती मंदिराच्या डेकोरेशनचे, तर मला ते इतकं आवडलं होतं. मला वाटत होतं आपण बघायला पाहिजे होतं हे सगळं. बट ते योगायोगाने आजच आम्हाला यायला जमलं, म्हणजे आजच आम्ही आलो पूजेच्या निमित्ताने आणि छान असं दर्शन झालं आणि डेकोरेशन पण खूप छान होतं. पूजा पण छान झाली. खूप मस्त वाटलं. म्हणजे आमच्या दोघांनाही असं वाटत होतं की आपण दगडूशेठला जाऊन तिथे पूजा करूया म्हणून. आणि मस्त पूजा पण झाली आणि दर्शन पण निवांत झालं. आणि कालच चतुर्थी होऊन गेलेली असल्यामुळे आज तितकी गर्दी पण नव्हती मंदिरात. एरवी पण अशी ह्या टाइमला तितकी नसतेच, बट काल चतुर्थी झाली असल्यामुळे आज तितकं काहीच नव्हतं. तर छान झालं मस्त दर्शन पूजा आणि फोटोज व्हिडिओज पण आम्ही घेतले मस्त मस्त. आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. भरपूर लेट झालं आहे, ऑलमोस्ट 11 वाजले आहेत. चला तर मग भेटूया. आता मला गाडी चालवायची आहे. बघू आता राजेश देता का, देणार आहे का औंधच्या पुढे. औंधच्या पुढे. ओके, म्हणजे मिळणार आहे आज मला गाडी ड्राईव्ह करायला. बघूया आता कसं वाटतंय गाडी चालवायला. पण पहिल्यांदाच आता चालवणार ही गाडी. तुम्हाला कसं वाटतं? एक नंबर डिफरन्स आहे. खूप जास्त. जिशा तू खुश आहे का? हो, आता मी सनरूफ पण उभं राहणार वाकडमध्ये. जिशाचा टार्गेट तेच आहे, मला सनरूफ मध्ये उभं राहायचं म्हणून. आणि कसं होतं की प्रत्येक ठिकाणी नाही तिला सनरूफ मध्ये उभं करता येत. आता लेट पण भरपूर झालंय तर म्हटलं ठीक आहे आता आपल्या एरियामध्ये गेलो की मग तुला सनरूफ मध्ये उभं राहायला देतो. चला बघूया आता मला पण ड्राईव्ह करायचं. आय एम एक्साइटेड की आई ड्राईव्ह करणार आहे आणि कशी करते ते पण बघणार. काय तू बघितलं नाही का मी कशी ड्राईव्ह करते? त्या जुन्या गाडीमध्ये तू एवढी पण छान ड्राईव्ह नव्हती करत तू. आणि त्या दिवशी कसं म्हटली आई एकदम भारी ड्राईव्ह करते, बाबांपेक्षा भारी ड्राईव्ह करते असं म्हटली होती. आणि आता लगेच जुन्या गाडीमध्ये एवढी भारी ड्राईव्ह नव्हती करत असं नाही, म्हणजे बाबापेक्षा चांगली करत होती आई. पण ती गाडी कसं होतं असं झ्विप जायची, तसं नाही म्हणून नाही आवडला एवढा. झ्विप जायची म्हणजे हे काय होतं अंधार येतोय झ्विप असा म्हणजे फास्ट मध्ये थोडीशी. अच्छा बर ठीक आहे. आता बघूया ही
गाडी कशी जाते, स्विफ्ट जाते की स्विफ्ट जाते? स्विफ्टने स्मूथ. स्मूथ. बरं ठीक आहे. सो फायनली औंधमध्ये आल्यानंतर मी गाडी ड्राईव्ह करायला घेतली. थोडी भीती वाटत होती कारण गाडी नवी होती. सो जुन्या गाडीची सवय झालेली होती, सो अंदाज तो होता. बट नवीन गाडी होती तर थोडीशी भीती वाटत होती. बट एक्साइटमेंट पण तितकीच होती की चला आपण ही कार पण ड्राईव्ह करून बघूया. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. गाडी अगदी स्मूथ वाटत होती आणि नवीन असल्यामुळे ते अगदी एक्साइटमेंट असल्यामुळे अगदी छान वाटत होतं गाडी ड्राईव्ह करायला. लेट भरपूर झालं होतं, 11 वाजलेले होते. बट तरी रोडवर खूप जास्त गर्दी होती, भरपूर ट्रॅफिक होती. बट गाडी चालवायला मला तितकीच मजा येत होती. सो मस्त असा ड्राईव्हचा आनंद घेतला. आणि त्रिशाचं चालू होतं की मला सनरूफमध्ये उभं राहायचं आहे. मग तिने सनरूफमध्ये उभं राहण्याचा आनंद घेतला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.